म्हणूनच डिस्क्लेमर देते, कदाचित हा व्हिडिओ खूप मोठा होईल पण शेवट मिस नका करू. होऊ दे खर्च म्हटलं, बॅग उचलली आणि आम्ही निघालो. जिथे प्रोफेसरचा हायझनबर्ग झाला अशा ठिकाणी एकदा गेलंच पाहिजे असं वाटायचं. तो क्या वर पडले आहेस का? HRTCचा मनाली ते काजाचं तिकीट 450 आहे, पण मला 50% डिस्काउंट मिळालं. पण आई शपथ सांगते, थ्रिल 200% वसूल केलं. सकाळी 6 वाजता बस सुटली आणि आमचा प्रवास सुरू झाला. ऑफ रोडिंगमुळे 189 किलोमीटर पार करायला 12 तास लागतात. मनाली ते स्पितीचा रस्ता फक्त जून ते सप्टेंबरच ओपन असतो. बंदूक दाखवून आम्हाला घाबरवलं म्हणून पूर्ण प्रवास आम्हाला एन्जॉय करावाच लागला. वळणाच्या रस्त्यामुळे वाका करणारे असाल तर गोळी आधीच घ्या, नाहीतर बाहेर दिसणारा बाप व्ह्यू तुम्ही मिस कराल. बस 4-5 स्टॉप घेते. उतरून फोटो बिटो काढायला निवांत वेळ मिळतो. खोकसरला आम्ही ब्रेकफास्ट साठी थांबलो. बहुतेक थंडी वाढून खोकला सुरू होतो म्हणून कोणतरी मराठी माणसाने या गावाला खोकसर नाव दिलं असावं. माझ्या फालतू जोकवर इथल्या बॉटल्स घाबरून थरथर कापायला लागल्या. थंड वातावरणात क्रेझी व्ह्यू सोबत कडक चहा आणि ऑमलेट संपवलं. बाजूच्याला ब्रेकफास्ट चढला असावा. सकाळीच त्याने वामकुक्षी घेतली. बाहेर प्रतिचिनची भिंत दिसली. अशी परंपरा इथे पण आहे बघून खूप छान वाटलं. समोर जे आम्हाला दिसत होतं त्याला हा व्हिडिओ जस्टिसच करू शकत नाही. रस्त्याच्या बाजूला बर्फ होता. हिमाचलला येऊन बर्फ बघायची इच्छा नावाला पूर्ण झाली. मातीसारखे दिसत असले तरी हा बर्फच आहे. ड्रायव्हरच्या प्लेलिस्टवर वाईप करत करत आम्ही बातलला पोहोचलो. बेकार थंडी होती. सुटकेस मध्ये कोंबलेली जॅकेट्स फायनली इथे कामाला आली. फेमस चाचा चाची धाब्यावर बेसिक डाळभात पोटवर जेवलो. भाई इथली वाईब खूप वेगळी होती. इथे एक आजी आजोबा 50 पेक्षा जास्त वर्षापासून हा धाबा चालवतात. स्पितीला येणारा प्रत्येक जण इथे भेट देतोच. धाब्यामध्ये या फोटोकडे लक्ष गेलं आणि खूप अभिमान वाटला. इथूनच पुढे चंद्रतालला रस्ता जातो, पण त्यासाठी हिंमत लागते. स्पितीला पोहोचण्याचा प्रवास इतका इंटरेस्टिंग आहे, एका रील मध्ये कसा संपेल.